नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, या विषयामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भात इथं आपण एक चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा नेमकी कशाबद्दल आहे, तर तुम्हाला टायटल पाहून याचं नाव टॉपिक कळलंच असेल. हा टॉपिक नेमका जो आहे, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 2 आठवड्यापूर्वी आयोगाने एक नोटिफिकेशन पब्लिश केलं आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तो वैकल्पिक विषय तिथं टाकण्यात आला होता आपल्या एमपीएससीच्या नवीन पॅटर्न मध्ये. तो तिथे तडकाफडकी त्यांनी काय केला, काढून टाकला. आणि काढून टाकताना त्यांनी आयोगाला जे स्पष्टीकरण दिलं ते असं दिलं की सगळ्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड तिथं उपलब्ध व्हावी, हा त्यांचा उद्देश आहे. आणि हा निर्णय हा फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेच घेतलेला नाही, तर इतर जे काही राज्यांचे लोकसेवा आयोग आहेत त्यांनी देखील हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्या आधारावरच महाराष्ट्र शासनानं किंवा महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे की वैकल्पिक विषय काढला जावा. आता जेव्हा वैकल्पिक विषय काढला तर मग मुद्दा उपस्थित राहतो की जे मेन्स मधलं मार्कांचं स्ट्रक्चर आहे त्याचं समीकरण तिथं चेंज झालं. आता समीकरण कसं चेंज झालं, तर पहिले एकूण जे मेन्सचे पेपर होते वैकल्पिक विषय असताना, तर एकूण टोटल जायचे 1750 मार्काचे, पण त्यामधनं 500 मार्काचा ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर काढण्यात आले, म्हणजे एकूण मार्क उरले 1250. आणि या पूर्ण एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. तर इंटरव्ह्यूचे मार्क 275 आधी होते आणि आता देखील 275च ठेवल्या गेले आहे. म्हणजे काय, तर उत्तर लेखनाचा जो मुख्यचा पॅटर्न आहे त्याचे मार्क कमी केले आणि त्याच्याच प्रमाणे इंटरव्ह्यूचे देखील मार्क कमी करणं अपेक्षित होतं, पण ते आयोगानं केलं नाही. आणि यामुळेच आयोगाच्या प्रशासनावर किंवा आयोगाच्या पारदर्शकतेवर परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. आणि त्याच अनुषंगाने तिथं नेमका आपण आज चर्चा करणार आहे की का बरं पारदर्शकतेचा विषय पुन्हा तिथे चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आताच सांगितलं की आधी जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न होता त्यामध्ये किती मार्क होते, त्यामध्ये 1750 मार्क होते. ठीक आहे. आता याच्यामधनं ऑप्शनल सब्जेक्ट तिथं त्यांनी काढला. ऑप्शनल सब्जेक्ट काढला म्हणजे किती वजा झाले, 500 मार्काचे, म्हणजे 250-250चे 2 पेपर व्हायचे, तर एकूण 500 मार्क. म्हणजे आता जी मुख्य परीक्षा होते त्याची एकूण मार्क किती आहे, 1250 मार्क आहे. आणि या 1250 मार्कांचा आता रिटर्नचा पेपर होणार आहे. एकूण 7 पेपर होणार आहे, आधी 9 होते. तर ठीक आहे, इथे त्यांनी जे पेपर कमी केले आहेत म्हणजे वैकल्पिक विषयाला काढलेलं आहे, याचं सगळ्यांनी स्वागत केलंय, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी, आणि आम्ही सुद्धा स्वागत करतो. पण आता नेमका विषय आहे की जर तुम्ही मुख्यचे मार्क कमी करत आहात तर तुम्ही इंटरव्ह्यूचे देखील मार्क याच्या प्रोपोर्शनेट करणं अपेक्षित होतं, पण आयोगाने तसं काही केलं नाहीये. आणि इंटरव्ह्यू मागच्या पॅटर्न मध्ये देखील 275 मार्काचा होता आणि आता वैकल्पिक विषय जेव्हा काढला तेव्हा देखील इंटरव्ह्यूचं वेटेज तेवढंच ठेवल्या गेलेलं आहे. आणि म्हणून तिथं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रश्नचिन्ह पारदर्शकतेवर कसा, ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, हा नेमका विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही उत्तर लिखाण करता तर उत्तर लिखाण म्हणजे काय, की वस्तुनिष्ठ पद्धत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतो, काही मार्कांचं स्ट्रक्चर असतो. तुम्हाला ज्यांनी उत्तर लिहिलं त्याचा तिथं प्रॉपर पुरावा असतो आणि उत्तर लिहिण्याच्या आधारावर तुम्हाला मार्क दिले जातात. म्हणजे तुम्ही जिथे जेव्हा परफॉर्म कराल तर तुम्हाला मार्क मिळतील. तुम्ही जर परफॉर्म नाही केलं, तुम्ही उत्तर तशा पद्धतीनं लिहिले नाही, तर तुम्हाला मार्क दिले जातील नाही. म्हणजे जी प्रक्रिया आहे उत्तर लिखाणाची, याच्या माध्यमातून जे मार्क दिले जातात हे ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे. ठीक आहे, याला वस्तुनिष्ठ प्रक्रिया आपण म्हणूया. पण इंटरव्ह्यू कसा आहे, तर इंटरव्ह्यू हा व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. आता इंटरव्ह्यू मध्ये जर उदाहरणार्थ मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर समोरचं जे इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्स आहे ते त्यांच्या मनमर्जीनुसार कोणत्याही प्रकारचे कितीही मार्क मला टाकू शकतात. मग त्यामध्ये असं येऊ शकतं की एका मेंबरनी मला चांगले मार्क दिले, दुसऱ्यांनी कमी दिले, तिसऱ्यांनी एकदमच कमी दिले. मग अशा वेळेस बेसिकली इंटरव्ह्यू मध्ये मला जे काही मार्क मिळणार आहे किंवा कॅन्डिडेटला जे काही मार्क मिळणार आहे ते कोणत्या निकषावर दिले जाणार आहे याचं स्पष्टीकरण, याचं ज्या सूचना आहेत त्या आयोगानं अजून देखील विद्यार्थ्यांपुढे मांडलेल्या नाहीत. आणि विद्यार्थी मागच्या काही वर्षापासून तिथं आयोगाकडे हीच डिमांड करत आहेत की नेमकं इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या निकषावर तिथे मार्क दिले जातात हे निकष तरी किमान आम्हाला सांगावे, की जेणेकरून आम्ही तयारी त्या पद्धतीनं करू आणि ही पूर्ण जी इंटरव्ह्यूची प्रक्रिया जी सद्य परिस्थितीत अपारदर्शक आहे त्याला पारदर्शक बनवण्यासाठी मदत केल्या जाईल. अशा प्रकारची डिमांड विद्यार्थ्यांची वर्षानुवर्ष तिथे आयोगासमोर ठेवलेली आहे. पण आयोगाने या डिमांडवर, म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये जी प्रक्रिया आहे मार्क देण्याची, त्याचे निकष काय आहेत हे निकष आयोगानं अजूनपर्यंत विद्यार्थ्यांपुढे मांडले नाही. आणि म्हणून जो प्रश्न उपस्थित राहतोय विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे पारदर्शकतेवर परत प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. कारण त्यामध्ये असंही होऊ शकतं की उदाहरणार्थ मी जर इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि समोरच्या पॅनल मेंबरपैकी कोणता तरी एक पॅनल मेंबर माझ्या ओळखीचा निघाला तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की ते पॅनल मेंबर मला मार्क चांगलेच टाकणार आहे. आणि यामुळे ठीक आहे मला फायदा होईल, पण बाकीचे होतकरू विद्यार्थी आहेत
ठीक आहे, त्यांचं नुकसान होऊ शकतं. मग अशा वेळेस प्रश्न हाच उपस्थित राहतो की मग ही व्यवस्था पूर्ण जी इंटरव्ह्यूची आहे किंवा मुलाखतीची जी काही प्रक्रिया आहे मग ही पारदर्शक आहे की नाही. याचं उत्तर तुम्हालाच मिळतं की प्रक्रिया अजूनपर्यंत पारदर्शक नाही आहे. आणि ही पारदर्शक बनवण्याच्या दृष्टिकोनातूनच इथं मागच्या काही वर्षापासून प्रयत्न चालू होते. आणि आधीच्या पॅटर्नमध्ये म्हणजे एमपीएससीचा जो आधीचा पॅटर्न होता त्यामध्ये इंटरव्ह्यू 100 मार्कांचा व्हायचा. आणि आता नवीन पॅटर्नमध्ये इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे? 275 आहे. म्हणजे मुख्यचे उत्तर लिखाणाचे मार्क कमी करून देखील इंटरव्ह्यूचं वेटेज तेवढंच ठेवलं गेलेलं आहे. आणि यामुळे इंटरव्ह्यू मध्ये ज्याला चांगले मार्क मिळतील त्याचं सिलेक्शन होईल, इंटरव्ह्यू मध्ये ज्याला कमी मार्क मिळतील त्याचं सिलेक्शन होणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. म्हणजे काय तर एकंदरीत या इंटरव्ह्यूच्या मार्काचं वजन वाढलेलं आहे. आणि हे सध्या मी म्हणतो अशातली गोष्ट नाहीये, तर लोकसत्तामध्ये न्यूज आली आणि त्यामध्ये दयानंद मेश्राम जे माजी सदस्य आहे एमपीएससीनं त्यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मुख्यचे जे मार्क आहे त्याच्या तुलनेत इंटरव्ह्यूचे मार्क खूप जास्त आहे. म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्क 200च्या खाली असायला पाहिजे. आणि त्यांनी देखील इव्हन उदाहरणं दिलेली आहे की बेसिकली इतर राज्यामध्ये म्हणजे आयोगाने जे स्पष्टीकरण दिलं होतं ऑप्शनल सब्जेक्ट काढताना, म्हणजे त्यांनी इतर राज्यांचा दाखला दिला होता, त्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब यांच्या लोकसेवा आयोगाने कशा प्रकारे वैकल्पिक विषय काढला आणि एक इक्वल लेवल प्लेइंग फील्ड बनवली, अशा प्रकारचं उदाहरण आयोगाने दिलं होतं. पण आयोगाने हे सुद्धा फॉलो करणं अपेक्षित होतं की जे इंटरव्ह्यूचे मार्क आहे नेमके ते इंटरव्ह्यूचे मार्क कसे आहेत. गुजरातमध्ये फक्त 150 मार्काचा इंटरव्ह्यू होतो, हिमाचल प्रदेशमध्ये 150 मार्क, तामिळनाडूत 100 मार्कांचा, उत्तर प्रदेशमध्ये 100 मार्क, हरियाणामध्ये 75, केरळमध्ये 50, कर्नाटकमध्ये 25 आणि महाराष्ट्रात किती? 275, तब्बल 275 मार्काचा आपल्या याच्यात इंटरव्ह्यू होतो. म्हणजे हा जितकेही लोकसेवा आयोग आहेत त्यांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त वेटेज इंटरव्ह्यूचं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि यामुळे नेमका मुद्दा हाच उपस्थित होतो की त्याचे निकष नाही आहे. आणि ही प्रक्रिया कशी आहे? ही प्रक्रिया सब्जेक्टिव्ह प्रक्रिया आहे, व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे. आणि या सब्जेक्टिव्ह प्रक्रियेमध्ये काही म्हणजे निकष नाही आहेत. आणि निकष नसताना ज्याला जे वाटेल, ज्या पॅनल मेंबरला जे वाटेल तो तसे मार्क टाकू शकतो. त्याला जर समोरच्या कॅन्डिडेटच्या काही गोष्टी जर नाही खपल्या तर तो सरसर काय करतो, सरसर तो त्याला कमी मार्क देखील देऊ शकतो. आणि यामुळे होतकरू विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कारण ही पूर्ण जी प्रक्रिया आहे इंटरव्ह्यूची ही कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? ही प्रक्रिया अपारदर्शक आहे. म्हणून त्या अनुषंगानं इथं लवकरात लवकर आयोगानं काय करणं अपेक्षित आहे? आयोगानं हे जे काही प्रमुख बदल आहेत म्हणजे इंटरव्ह्यू साठी तरी किमान मार्क जे आहे ते एकदम 275 मार्क न ठेवता, ठीक आहे, 275 मार्क न ठेवता हे मार्क जवळपास 150 पर्यंत तिथे आणल्या गेलेत पाहिजे. म्हणजे वेटेज जे आहे इंटरव्ह्यूचं ते कमी करायला पाहिजे, जेणेकरून ते प्रोपोर्शनेट राहिलं पाहिजे मुख्यच्या मार्कांसोबत. कारण एकंदरीत बघा 1250 मार्कांची आपली मुख्यची परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये 275 म्हणजे एकूण जातं 1525 मार्क. आता या 1525 पैकी जे वेटेज आहे ते इंटरव्ह्यूचं किती आहे? 275 आहे. म्हणजे जवळपास आपण 18% पूर्ण एकूण मार्कांच्या जवळपास 18% आपण म्हणू शकतो. 18 ते 20%च्या जवळपास वेटेज आहे. आणि एवढं वेटेज इंटरव्ह्यूला तिथे नसायला पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्टिव्ह प्रक्रिया आणि या सब्जेक्टिव्ह प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम हाच होतो की समोरचा पॅनल मेंबर त्याला जसं वाटतं तसं तो मार्क देऊ शकतो. मग कोणाला चांगलं वाटलं, कोणाला वाईट वाटलं, अशा पद्धतीनेही होतं. कधी कधी उत्तर देताना कॅन्डिडेट काय करतो, त्याची इच्छा नसते पण जाणीवपूर्वक समोर किंवा नकळत काय होतं की समोरचे जे मेंबर्स असतात त्याचा विपर्यास करतात किंवा उलटा अर्थ लावतात. आणि त्यामुळे देखील ते मार्क जे आहे ते मार्क त्याला चांगले मिळायला पाहिजे ते त्याला उलट मार्क मिळतात. आणि अशा प्रकारच्या बहुतेक केसेस आम्ही स्वतः ऐकलेल्या आहेत. आणि जिथे फेवरेटिझम देखील होतं, म्हणजे अशा प्रकारच्या देखील केसेस आमच्या कानावर पडलेले आहेत. आता मी एकदम स्पेसिफिकली नाव वगैरे घेऊ शकत नाही, पण मी सांगतोय या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आयोगानं लवकरात लवकर काय करणं अपेक्षित आहे? एक मार्क कमी करा इंटरव्ह्यूचे, हे 275 जे आहे ते 150 वर आणा, किमान 150 वर आणा. आणि हे मी म्हणतो नाहीये, हे दयानंद मेश्राम जे माजी सदस्य त्यांनी देखील म्हटलेलं आहे की लवकरात लवकर हे मार्क कमी करणं आवश्यक आहे. आणि दुसरी म्हणजे पारदर्शकता आणण्यासाठी, इंटरव्ह्यू मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जे निकष आहेत म्हणजे कोणत्या निकषावर विद्यार्थ्यांना, कोणत्या क्रायटेरियावर विद्यार्थ्यांना मार्क दिले जातात इंटरव्ह्यू मध्ये, याचं स्पष्टीकरण, याची नियमावली देखील आयोगानं लवकरात लवकर विद्यार्थ्यांपुढे मांडावी, जेणेकरून या पूर्ण मुलाखतीच्या प्रक्रियेला किंवा इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेला एक तिथे ट्रान्सपरंट बनवता येईल. आयोग ऑलरेडी बऱ्यापैकी जे इतर आयोगांच्या तुलनेमध्ये किंवा युपीएससीच्या तुलनेमध्ये ट्रान्सपरन्सीच्या मेजरच्या बाबतीत आयोगाने पुढाकार घेतलेला आहे. आणि मी अपेक्षा करतो की या इंटरव्ह्यूच्या बाबतीत देखील इतर आयोगांच्या तुलनेमध्ये आपलं देखील आयोग पुढे पडेल आणि लवकरात लवकर हे निकष जे आहेत इंटरव्ह्यूचे हे तिथे विद्यार्थ्यांसमोर मांडले जातील. आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे मुख्य आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ते लवकरात लवकर 275 म्हणून किमान 200च्या खाली किंवा जवळपास 150 पर्यंत तिथे आणल्या गेले पाहिजे, की जेणेकरून इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते कमी झालं पाहिजे. तर ही प्रमुख डिमांड आयोगापुढे आमची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑलरेडी विद्यार्थ्यांचा ट्रस्ट एक आयोगावर आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की एकही पेपर मागच्या
कित्येक वर्षामध्ये ज्या काही परीक्षा आयोगाने घेतलेल्या अजूनपर्यंत एकही पेपर आयोगाचा फुटलेला नाहीये. म्हणून ही एक साधी मागणी, सिंपल मागणी आणि जी आयोग एका महिन्यात काय एका आठवड्यात फुलफिल करू शकते विद्यार्थ्यांची, अशी ही मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरात लवकर यावर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आपण करूयात. तर बघा, अशा प्रकारचे अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा. यावर तुम्हाला करंट अपडेट, बाकी इतर काही ज्या माहिती आहे, ज्या महत्वपूर्ण सूचना आहे त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन या ग्रुपच्या माध्यमातून तिथे मिळत जाते. आणि बघा, तुम्हाला इतर कोणतेही डाऊट असेल परीक्षेसंदर्भात किंवा एमपीएससी राज्यसेवे संदर्भात तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. माझा नंबर 8806242059 या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. अपेक्षा करूया की आयोग लवकरात लवकर ही जी मुलाखतीची प्रक्रिया आहे त्याला पारदर्शक बनवण्यासाठी पावलं उचलेल आणि त्या अनुषंगाने आपण अपेक्षा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.